जय बाळूमामा मित्रांनो, तर तुम्ही पाहू शकता आपल्या खांडाकडे आजचं कसं नियोजन आहे. पूर्णपणे माळावरती आपला खांड आणलाय आणि आज आपल्या खांडावर पब्लिकला पण काही कमी नाही. आपल्या खांडाकडे सारखी सदाबहार असल्याने पब्लिकची काय कमीच नसते, पण आज दुप्पटच पब्लिक आल्या बघा. आता हे दादा आले तर हे तुम्हाला माहित असतील, यांचे भरपूर असे व्हिडिओ आपल्या चॅनलला पडलेले आहेत. हे दादा यांचं गाव येडेगाव, तालुका कोणता आहे ते? तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली, म्हणजे जवळच आहे यांचं गाव. एक 20-25 किलोमीटर अंतरावर. आता ह्यांनी तिकडून आलेत बघा, 5 जण आलेत. गाडी घेऊन आले त्यांनी 2 दिवस आपल्या खांडावरती सेवा करण्यासाठी. फक्त 2 दिवस बरं का, कामधंदे सोडून आलेत बघा. आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आता आपल्या खांडाकडे तर नंबर 1 असा कार्यक्रम, म्हणजे विषय चालला आहे आपला. दररोज एक माळ असं आपल्याला चरण्यासाठी राहते. काल तिथं खाली होतो आणि आज ह्या माळावरती आहो. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे परवा दिवशी त्या माळाला होतो. दररोज वेगवेगळी माळ येतं. आणि तुम्ही पाहू शकता आपले किनगावकर मामा, म्हणजे आपले जे खांड मला खायचं किनगावकर मामा, त्यांचे बंधू हे पण किनगावकर मामा. ते आमचे आता दोघं बंधू असल्यामुळे त्यांचं पण नाव किनगावकर मामा, यांचं पण नाव किनगावकर मामा. यांचं आडनाव फुले आहे. आपल्या खांड मालकांचं नाव पिंटू फुले. मामा तुमचं नाव? नागनाथ फुले. हा, नागनाथ फुले. नागनाथ फुले. त्यांचे बंधू आणि आपले खांड मालक किनगावकर मामा गावाकडे गेलेत. आता त्यांनी येणार इथं आणि मग त्यांनी आल्यावरती मग काही दिवस राहून आता ह्यांनी पण चालेल. तर तुम्ही पाहू शकता आता आपल्या खांडावरती कशी नंबर 1 पैकी सेवा चालू आहे. मेंढी माऊलीची नंबर 1 पैकी सेवा, अशी कडक अशी सेवा चालू आहे. तुम्ही पाहू शकता सगळे सेवेकरी कडाकडे थांबल्यात. हे काही दादा इथं पहिले आपल्या खांडावर होते, मग आज आलेत आपल्या खांडावर परत. पहिले दुसऱ्या खांडावर होते, सगळ्यात सुरुवातीने आपल्या खांडावर आले ते, मग दुसऱ्या खांडावर गेले आणि मग आता परत आपल्या खांडावरती आलेत. म्हणजे असं सेवेकऱ्यांची इकडनं तिकडे देवाणघेवाण असते, कारण कोणत्या खंडात माणसं कमी असतात, कोणत्या जास्त असतात. त्याच्यानुसार सेवेकऱ्यांचं असं नियोजन असतंय. तर तुम्ही पाहू शकता आता फाटी तोडणं चालू आहेत. फाटी तोडली की मेंढ्यांना चारायची, कारण डोंगरावरती सहजासहजी जास्त काही खायला नसतो, फक्त चारा तेवढा असते गवत. आणि गवत सारखं गवतावर मेंढरांचं पोट भरत नाही, म्हणून फाटे तोडावं लागतं. तर आपले सेवेकरी वडी आहेत बघा, फाटे तोडायला लागले. तुम्ही पाहू शकता बघा, आपला राम आहे आणि गावातला एक भैया आहे, 2 जण वरी आहेत झाडावरती. आता मी गेलो असतो झाडावर, पण मला झाडावर चढाय ना. झाडावर चढलं की पटकन खाली पडतो, म्हणून मी जात नाही झाडावर. बघू शकता काही झाड आता मस्तपैकी तोडायला लागली तिने. विषय झाड आहे आपल्या खांडाचा, खांड क्रमांक 1 म्हणतात. हे बघा इकडं बघा, चारणं चालू आहे ना बरीचपैकी. मेंढी महिला हो काय आपले मामा खांडातले लोणकर मामा. लोणकर मामा तुम्हाला किती दिवस झाले? मला महिना झाला आता. मला महिना झाला. लोणकर मामा पहिले अंडा आली होती तेव्हा कुणालाच बोलत नव्हती, आणि आता एवढे खुलं नाहीत की आमची शेवगिरी जवळ यायला उशीर बोलतात. आधी कुणालाच काही बोलत नव्हती. बोलत होता का? आता बोलताव का नाही? बोलतो आता. हा, यो काय हे असतंय आमच्या खांडाकडचं नियोजन. न बोलणारा माणूस सुद्धा बोलते आपल्या खांडाकडे आली की. एव काय आपली टिकी बघा, हिच्या काल हिनं लंगडू लागली, हिच्या पायाचा उपचार केलाय आणि लगेच हिच्या कपाळाला का नाही ती ही लावली बघा, चुना लावलाय. हिने ओळखू यावे म्हणून पळायला लागली बघा. तुम्हाला दाखवलं असतं आपण लंगड्या मेंढ्यांना पण लगेच खांडाकडे आपलं उपचार करणं चालू असते, कारण आपल्या खांडात जे काय लागतं यांना उपचारासाठी, म्हणजे पायात चिकल्या वगैरे होतात, अजून काटे वगैरे असतात, ते काढण्यासाठी सगळं काय आपल्याकडे औषधी उपचार असतेच. त्याच्यापैकी काल आपण उपचार केला याच्यावर पायावर, आणि आता येऊ काय बसल्या बघा खाऊन पिऊन. काय झालं माय? अय नक्की खाचं नाही, खाचं नाही. बरं इकडे चला बटे. बरं आपली दुसरी एक होती, तिलाही करामती आहे. फिर माणसाला मागून येऊन ढुसणी देत्या आणि थांबत्या जागेवर, पळणार काही नाही. लई तिला माणसाची सवय आहे, असं खात्या खाऊन पिऊन. शेवटी तिचं पोट भरली की मग माणसं पैसे येऊन थांबत्या. हो काय आपला बाप्या, नात करायचं नाही, असं जेवं लागते, अशी सेवा करायला. आता आम्ही तर सगळी सेवेकरी आहोत सेवेला, तुम्ही पण या आमच्यासोबत, तुम्हाला पण अनुभव भेटेल मामाच्या मेंढी माऊलीचा, मामांचा तळावरचं नियोजन सगळं काही तुम्हाला पण माहिती होईल, कशा प्रकारे सेवा असते काय नाही. तर गावातली पोरं बघा, हो का राहू द्या रे झाड तोडताल. बघा बघा करामती का बघा, शेवटी तोडून चारलाच बघा ना मेंढराईला. कुण्या गावची तुम्ही? हा येळेगाव, म्हणजे ती दादांसोबत आलेली 5 जण, 1 2 3 4, अजून दुसरे एक दादा सगळं येतात 6 जण. 5 जण म्हणजे 6 जण आहेत म्हणून. खायचं नाही तुला?
खायचं नाही ऐ डार्क चॉकलेट येऊ का डार्क चॉकलेट येऊ का बाप्या तर पोरो एकदा मामांचे गजर करूया बोला बोला बळ मामांच्या नावाने चांगले भले मेंढी माऊलीच्या नावाने चांगले भले